आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आहे आपलं सुपरफास्ट 24 तास मध्ये मी आहे आज मांडाखळी उमरी परिसरात असणाऱ्या गोल्डन बुद्ध विहार टेम्पल जे आहे, सुवर्ण बुद्ध विहार भूमी, ज्याला 10 एकर जागेमध्ये भव्य बुद्ध विहाराची निर्मिती इथे होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अनुसूचित ज्याने सध्या राष्ट्रीय समन्वयक म्हणून काँग्रेसचे नेते आणि आश्रय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तेमिरे यांच्या प्रयत्नातून इथे भव्य असं बुद्ध विहार उभे राहणार आहे. तत्पूर्वी अनेक बुद्ध पौर्णिमा आणि विविध वेळेस असा धम्ममय वातावरणात अनेक उपक्रम इथे झालेले आहेत. तर 1 मेला बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्मदेशनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. तर मान्यवर आहेत, बोलूया. सर, काय सांगाल सर आजच्या महत्वपूर्ण असणाऱ्या एक बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमी? 1 मे रोजी हो घातलेल्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं मांडाखळी उमरी या परिसरात आपण आश्रय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आपण खूप मोठा बुद्ध विहार करतोय. त्याच पवित्र आणि पावनभूमीमध्ये उद्या 1 तारखेला फार मोठी धम्मदेशना होणार आहे. थायलंड येथील भदंत आहेत, शिवाय राज्यातील अनेक भदंत आहेत या ठिकाणी येथील. या मातीमध्ये बुद्धांचे विचार रुजवण्याचा सातत्याने सिद्धार्थभाऊ प्रयत्न करतायत आणि त्याचा एक भाग म्हणून उद्याच्या 1 तारखेला धम्माचे पवित्र वचन या ठिकाणी परिसरातील लोकांना ऐकण्यास मिळणार आहेत. आणि या परिसरामध्ये मागच्या 3 वर्षापासून, ज्या दिवशीपासून भाऊनं संकल्प केलेला आहे की मला या ठिकाणी बुद्ध विहार निर्माण करायचे, आजूबाजूच्या 10-15 गावांचं वातावरण ट्रेमेंडसली बदललेलं आहे. लोकांच्या मध्ये धम्माचा सुरुवातीलाही करत होते, पण आता एक मोठं नेतृत्व सोबत आहे भाऊच्या रूपानं आणि लोकांची ताकद वाढलेली आहे आणि धम्माप्रती ओढा वाढलेला आहे. हे पवित्र काम आज सुरू झालेलं आहे. उद्या आम्ही असू नसू, पण हे काम मात्र अविरतपणे चालणार आहे. या मातीमध्ये सातत्याने बुद्धांचे विचार पेरले जाणार आहेत आणि पुढच्या पिढीला आपल्याला किती संस्कार त्यांना सभ्य करता येईल हाच यामागचा मुख्य हेतू आहे आपला. निश्चितच विशेष म्हणजे की या ग्रामीण भागामध्ये पंचक्रोशामध्ये की बौद्ध उपासकांसाठी या भूमीमध्ये अतिशय भव्य बुद्ध विहार होते, जिथे की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि तथागतांचा तो मानवतेचा विचार पेरण्याचं मोठं काम होते. पूज्य भदंत मोगलाईन आहेत, डॉक्टर धुतमल साहेब आहेत, बोलूया. सर, काय प्रतिक्रिया आहे की इतकं मोठं धम्माचं काम होते आणि एक बुद्ध पौर्णिमेला सुद्धा हा उपक्रम होतो? ह्या उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जे कार्यक्रम ठेवलेला आहे, सर्वप्रथमतः आम्ही मोगलाईन भंतेजींना वंदन करतो. हे जे चैत्र पौर्णिमा आणि बौद्ध पौर्णिमा म्हणतो आपण, तर त्याचं एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि ह्याला धरूनच डॉक्टर सिद्धार्थराव हत्तेमिरे यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल भंतेजी असणारी अशी मोठी धम्मदेशना इथे ठेवलेली आहे. हा, येस. आणि जिथं काही आपण सुवर्ण विहार बांधत आहोत, ते जरी तुम्हाला असं मोकळं वाटत असेल, ज्यावेळेस होईल ते, तर ते कुठं असेल. आणि मला फार आनंद आहे की भंतेजींनी या सर्व पंचक्रोशीतील राहणारी आजूबाजूचे सर्व जे लोक आहेत त्यांना एक सूत्र आणून इथं एकत्रितपणे करून आणि आपली जी मंगल मैत्री हा जो बुद्धिझमचा कल्पना आहे, ही ती प्रत्यक्षात अंमलात आणत आहेत. आणि आपलेच बौद्ध बांधव का असं आपण बाकीच्या लोकांशी सुद्धा एक मंगल मैत्री म्हणून वागत आहोत. आणि ह्या ज्या पंचक्रोशीतलं जे काय दूषित एकेकाळी वातावरण होतं, ते त्या दृष्टिकोनातून फार सुंदररित्या न्यूट्रलाइज करायचं काम डॉक्टर सिद्धार्थराव यांच्या माध्यमातून होत आहे. करत असताना एवढं मोठं ते व्हिजन आहे हे आपल्याला आता समजून घ्यावं लागेल. त्यामुळे इथले सर्व ह्या पंचक्रोशीतील लोकांना हे बुद्ध विहार झाल्याच्या नंतर प्रत्येक बौद्ध पौर्णिमा, धम्मदेशना हे कार्यक्रम होणार आहेत. तसं आपण दरवर्षी दर पौर्णिमेला आपण इथं कार्यक्रम घेतोच आहोत. ही आणि सिद्धार्थ भाऊंचं एक सर्वात महत्वाचं योगदान हे आहे की ते कुठलाही कार्यक्रम घेतले तर ते त्याच्या सातत्य ठेवतात आणि त्यामुळे नक्कीच हे सातत्य ठेवून हे काम छान होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. निश्चितच आपण पाहताल की मिलिंदजी खिल्लारे आहेत, इथे माजी नगरसेवक संदीप हिवाळे आहेत, मिलिंद घुसवे आहेत आणि पंचक्रोशातील सर्व आपण मान्यवर बघतोय. तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होणाऱ्या या विहाराच्या याला पूज्य भंते मोगलाईनजी आपल्या सोबत आहेत. मी भंतेजींच्या नियोजनाखाली हा मोठा उपक्रम या बुद्ध पौर्णिमेचा संपन्न होणार आहे आणि पंचक्रोशाचा पाठीमागे पाहू शकता
की तयारी भव्य चालू आहे आणि 50 फूट उंच हे धम्मध्वज जो आहे 50 फूट उंच धम्मध्वज मोठ्या प्रमाणामध्ये 1 तारखेला बुद्ध पौर्णिमेला सुद्धा संपूर्ण विधिवत असा हा प्रोग्राम होणार आहे. तर निश्चित आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. मी राहुल वायवाळ, सुपरफास्ट 24 तास, परभणी, मांडाकळी.